संशोधन सादर करत आहोत। आमच्या संशोधनाचा विषय आहे आम्ही भारताचे लोक, शिक्षण, संघर्ष आणि ओळख। मुंबई व मुंबई उपनगर परिसरातील तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास असलेल्या 18 ते 45 वयोगटातील भटक्या, विमुक्त आणि निम्नभटक्या समुदायांच्या शैक्षणिक स्थितीचा अभ्यास। स्वयंसेवी संस्थेसोबत शिक्षणाच्या हक्कासाठी काम करत असताना आमचा भटक्या, विमुक्त आणि निम्नभटक्या समुदायांशी संपर्क आला। सततचे स्थलांतर आणि शिक्षणाऐवजी उदरनिर्वाहासाठी काम करणारी मुले पाहून घटनात्मक शिक्षणाचा अधिकार असूनही ही मुले शिक्षणापासून वंचित का राहतात, या प्रश्नातून या संशोधनाची सुरुवात झाली। या संशोधनासाठी मुंबई व मुंबई उपनगरातील 100 कुटुंबांमध्ये एकूण 458 व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली। तसेच समुदायातील व्यक्ती आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ अशा 8 व्यक्तींचा सखोल मुलाखती घेण्यात आल्या। सर्वेक्षणातून एकूण 458 व्यक्तींपैकी एकूण 70 व्यक्ती म्हणजे सुमारे 15% व्यक्तींनी केवळ प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे आढळून आले। संशोधनातून असेही आढळून आले की 19% कुटुंब तात्पुरत्या वस्तीमध्ये राहत असल्याने वारंवार होणारे स्थलांतर आणि कागदपत्रांचा अभाव हा शिक्षणातील मोठा अडथळा। त्यासोबतच स्वतःच्या घरात राहणाऱ्या 63% कुटुंबांना स्थिरता आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्यामुळे शिक्षणाची संधी अधिक मिळतात। महिलांच्या बाबतीत महत्त्वाचे वास्तव समोर आले। शिक्षित असूनही काम न करणाऱ्या 58 व्यक्तींमध्ये 33 महिला होत्या। तर विवाहित, बेरोजगार असणाऱ्या 34 व्यक्तींमध्ये 26 महिला होत्या। यावरून विवाह, कौटुंबिक जबाबदाऱ्या, अनेक महिलांना शिक्षणानंतरही रोजगाराच्या संधीचा लाभ घेता येत नाही हे स्पष्ट होते। पारधी समुदाय हा सर्वेक्षणातील सर्वात मोठा समुदाय असूनही आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागे असल्याचे आढळले। या समुदायातील 50% लोक अत्यंत निम्न उत्पन्न गटात असून निरक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे। मुलाखतीमधून मात्र एक आशादायी चित्र समोर आले। अनेक उत्तरदाते हे त्यांच्या कुटुंबातील पहिली शिक्षित पिढी होती। शिक्षणामुळे त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता, सामाजिक जाणीव आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले। संशोधनासाठी आम्ही कांदिवली येथील दामोनगर वस्तीत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी जागरूकता आणि प्रेरणा सत्र आयोजित केले। या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांची त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा, करिअरची संधी, उच्च शिक्षणाच्या महत्त्वाविषयी संवाद साधण्यात आला। या संशोधनाच्या आधारे आम्ही स्थिर निवास, कागदपत्रे नोंदणी, शिक्षणासाठी सुलभ प्रवेश प्रक्रिया, नियमित सर्वेक्षण आणि सामाजिक संवेदनशीलता अभियान राबवण्याची शिफारसी मांडत आहोत। संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दाने होती, पण आजही अनेक भटक्या, विमुक्त आणि निम्नभटक्या समुदायांना त्या आम्हीमध्ये स्वतःचे स्थान शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो। त्यांनाही समान संधी, सन्मान आणि हक्क मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे। तरच आम्ही भारताचे लोक हे शब्द खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी सार्थक ठरते। जय हिंद।